नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मंत्री, विधान परिषद गटनेते आमदार श्री हेमंतभाऊ पाटील, नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार श्री आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्रिकूट गणपती मंदिर व परिसरातील सुशोभीकरण तसेच गाडेगाव येथील जोड रस्त्याचे सुधारणा करणे, सिद्धनाथ मंदिर येथील शिवानंद स्वामी महाराज मठ परिसरात सुशोभीकरण करणे अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातील अनेक नागरिक व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आज 4 गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आत्ताच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्रिकूट गणपती मंदिर 50 लाख रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. त्रिकूट गावामध्ये 1,09,00,000 रुपयाचं विकास कामाचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण इथं पाहिलं, गाडेगावमध्ये 2 कोटी रुपयाचं विकास कामाचं भूमिपूजन आणि ब्रिज असं रस्ता आणि ब्रिजचं 2 कोटीचं 1,79,00,000 रुपयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढं सुद्धा आता सिद्धनाथ आहे, तुप्पा आहे, असे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचं भूमिपूजन आज आम्ही करतोय. आणि जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, त्या दिशेने आम्ही काम करतोय. आणि पुढच्या काही काळामध्ये जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे ते पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो.